वास्तू रविराज वास्तु संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की सौम्य आणि गंभीर असे वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार आपल्याला असतात, तर सौम्य आणि गंभीर स्वरूपाचे आजार आपल्याला होऊ नयेत किंवा यावर काय नेमक्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे याच्याशी सुद्धा वास्तुशास्त्राचा संबंध असू शकतो। हो, अतिशय पुन्हा तिथे तेच म्हणेन की अतिशय खूप घनिष्ठ संबंध आहे। साधारणपणे एक गोष्ट लक्षात घे की मी मगाशी जसं म्हटलं की ईशान्य दिशा जर बिघडली तर आरोग्याच्या तक्रारी आल्याच पाहिजे। ईशान्य दिशा जलतत्व म्हणजे इथे प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, देवघर आणि बाथरूम या चार गोष्टी असल्या पाहिजे। पण जर या चार गोष्टी न येता जर दुसऱ्या काही गोष्टी आल्या म्हणजे किचन, बेडरूम, जिना, कट वगैरे अशा काही गोष्टी, तर निश्चितच तिथे आरोग्याच्या तक्रारी वाढायला सुरुवात होतात। ईशान्य दिशेचा वास्तुदोष हा बेसिकली असा आहे की सौम्य स्वरूपाचे आजार पण सातत्याने, म्हणजे आज काय डोकंच दुखतंय, उद्या काय कंबरच दुखतंय, परवा काय गुडघेच दुखताय, तेरवा काय ॲसिडिटी झाली, असं सातत्याने घडत राहणं, छोट्या छोट्या तक्रारी पण वारंवार येणं, हा ईशान्येचा वास्तुदोष असतो। पण जर ईशान्य दिशेबरोबर आग्नेय दिशेमध्ये जर वास्तुदोष आला, म्हणजे एकाच वेळी ईशान्य आणि आग्नेय या दोन्ही दिशांमध्ये, आग्नेयमध्ये किचन नसणं, म्हणजे आग्नेयचं किचन हे आवश्यक आहे, पण जर ते तिथे नसेल तर याचा अर्थ ईशान्य आणि आग्नेय या दोन्ही दिशा बिघडल्या, या दोन्ही दिशा बिघडल्या की तिथे गंभीर स्वरूपाचे आजार आलेच पाहिजे। आणि याचा महत्त्वाचा भाग एक सांगेन की यामध्ये बेसिकली माझा रिसर्च असा सांगतो की गंभीर आजारांमध्ये 90% स्त्रियांना आणि 10% पुरुषांना असंच प्रमाण दिसतं। पण जर ईशान्य दिशेमध्ये मल्टिपल वास्तुदोष आले, म्हणजे एकापेक्षा जास्त वास्तुदोष आले, तर त्या केसमध्ये पुरुषांना गंभीर आजाराचे परिणाम दिसू शकतात। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे आम्हाला प्रकर्षाने जाणवली आहे की ईशान्य दिशेमध्ये जर जिना आला तर पुरुषांशी संबंधित, ज्याला मी असं म्हणेन की कार्डियक प्रॉब्लेम किंवा हृदयविकाराशी संबंधित, म्हणजे अर्थात एक लक्षात घ्या की ईशान्येमध्ये जिना आला म्हणजे तो प्रॉब्लेम येईलच असं तुम्ही एकदम समीकरण करू नका, पण जिथे जिथे जिने येतात तिथे हे प्रमाण प्रकर्षाने जास्त जाणवलंय। त्यामुळे हा जो प्रकार, अशा प्रकारचे काही रिसर्च पेपर मी पब्लिश केले आणि त्याच्यामध्ये मला सातत्याने, म्हणजे जर 200 केस चेक केल्या तर 200 केसमध्ये कमीत कमी 160-170 केसेसमध्ये हा प्रकार दिसतो। सो अशा प्रकारे सौम्य आणि गंभीर स्वरूपाचे, नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्टमध्ये जर मल्टिपल वास्तुदोष आले तर हाडांचे प्रॉब्लेम येणं, त्वचेचे प्रॉब्लेम येणं आणि ते पण गंभीर स्वरूपाचे, सो असा प्रकार नक्की घडतो। सो थोडक्यात मी असं म्हणेन की सौम्य आणि गंभीर स्वरूपाचे आजार, थोडक्यात पहिलं वास्तुदोष आणि आजार हे संबंध आले, आणि सौम्य कशामुळे आणि गंभीर कशामुळे। आता प्रश्न असा आहे की इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की हे आजार आपल्याला जर कमी करायचे असते तर हे वास्तुदोष कमी केले पाहिजे। आणि हे वास्तुदोष कमी करायचे असतील तर गरज नाही की तुम्हाला घराची तोडफोड करायची, नॉट ॲट ऑल। सिम्पली वास्तु रविराजद्वारा अशा अनेक चांगल्या प्रभावशाली उपाययोजना आहे आणि ज्या गेल्या 19 वर्षापासून सातत्याने दिल्या जात आहेत, दॅट विल टेक केअर ऑफ। नक्कीच नक्कीच वास्तुशास्त्र आणि आरोग्याचा संबंध याविषयी आपण बोलतोय। व्यावसायिक किंवा औद्योगिक शहरात जे काम करत असतात किंवा व्यावसायिक आणि उद्योजक जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा असे काही आजार आपल्याला वास्तुशास्त्रामुळे दिसून येतात का, किंवा त्यांच्यावर सुद्धा वास्तुशास्त्रामुळे अशा आजारांवर आपण उपाययोजना करू शकतो का? हे बघ, आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एकीकडे आरोग्याच्या बाबतीत जेव्हा मेडिकल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर क्लायमॅटिक कंडिशन्स किंवा तिथलं एकंदरीत वातावरण, म्हणजे ते ऑफिस किंवा फॅक्टरी तिथलं वातावरण कितपत हायजेनिक्स आणि प्रसन्न आहे त्याचा एक परिणाम असतो ज्या आरोग्याच्या तक्रारी। पण ज्याप्रमाणे घरामध्ये ईशान्य दिशेमध्ये वास्तुदोष आले की सौम्य स्वरूपाच्या आणि ईशान्य आणि आग्नेय दोन्ही बिघडल्या की गंभीर स्वरूपाचे आजार, हे जसं प्रकार, हेच बेसिकली मी असं म्हणेन की मोठमोठ्या ऑफिसेस आणि इंडस्ट्रीजमध्ये किंवा रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा सर्व प्रकारच्या वास्तूंमध्ये हा प्रकार प्रकर्षाने दिसतो। मग तिथे काय होतं की साधारणपणे काही तिथले कर्मचारी हे सातत्याने आजारी पडणं, हा प्रकार घडतो निश्चितपणे।
नक्कीच नक्कीच. तुम्ही जसं म्हणताय की व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात, त्याचप्रमाणे असा एक प्रश्न विचारायचा आहे की औषध ठेवण्यासाठी सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही जागा असतात का, की अशा प्रकारे औषध ठेवल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा काही परिणाम आपल्याला लवकर दिसून येऊ शकतो? हो, खूप आहे. म्हणजे आत्ता रिसेंटली आम्ही आत्ता काही मायक्रो लेवलवर काही स्टडीज केल्या, किंवा ज्याला मी असं म्हणेन की आत्ता वास्तू रविराजनी ॲडव्हान्स कोर्स इंट्रोड्यूस केला. तर आज मी असं म्हणेन की 19 वर्षाची प्रॅक्टिस केल्यानंतर एकीकडे पुस्तकी ज्ञान आणि दुसरीकडे प्रॅक्टिकल अनुभव, या आधारावर मी आणि माझी मिसेस आणि माझ्या 20 वास्तुतज्ञांच्या ताफा, आम्ही जे आजपर्यंत जे काही संशोधन केलं, या आधारावर आम्ही असे अनेक प्रचंड मोठमोठे आणि गंभीर स्वरूपाचे आणि ज्याला एक सतत म्हणजे ज्याच्यामध्ये कन्फर्मिटी आहे, स्ट्रॉंग ठोस मुद्दे आहेत, असे काही निष्कर्ष आम्ही नक्कीच काढलेले आहे. या इथे प्रकर्षाने एक गोष्ट अशी जाणवली आहे की साधारणपणे तुमच्या घराच्या उत्तर आणि ईशान्य यांच्यामधला जो भाग आहे, या भागात जर तुम्ही औषधांचा साठा ठेवला तर एक त्या औषधांची जी काही एफिकसी आहे किंवा गुणवत्ता आहे ती निश्चित वाढते किंवा इफेक्टिव्हनेस खूप चांगला जाणवतो. हा एक भाग आहे. आणि अशा जागेमध्ये औषध ठेवल्याने औषधाची आवश्यकता कमी पडते. तर दुसरीकडे मी असं म्हणेन की दक्षिण आणि नैऋत्य, ज्याला साऊथ साऊथ वेस्ट असा एरिया म्हणतो, या भागात जर औषध ठेवलं तर बेसिकली मी असं म्हणेन की त्या औषधाचा तुमच्यावर काही फरकच पडणार नाही. सो घरात औषधं ठेवायची असतील तर मित्र उत्तर ईशान्य भागामध्ये औषधं ठेवा, लवकर कामी येतील, जास्त गरज पडणार नाही. नक्कीच नक्कीच. हां, पण जर औषधाचा व्यापार व्यवसाय जास्त चालावा अशी जर तुमची इच्छा असेल, म्हणजे तुमच्या घरात जास्त औषधं यावे, तर मग दक्षिण नैऋत्य भागात ठेवा. असा म्हणजे एक ज्याला मी असं म्हणेन की एक सार्कास्टिक रिमार्क ज्याच्या पद्धतीने म्हणता येईल असं मी म्हणेन. पण याच व्यतिरिक्त मी असं म्हणेन की एखादं हॉस्पिटल आहे, त्यांना जर त्यांचं मेडिसिनचं स्टोअर किंवा एखादं मेडिकल स्टोअर काढायचं असेल तर त्या संपूर्ण हॉस्पिटलच्या नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य भागात त्यांनी मेडिकल स्टोअर काढलं पाहिजे. क्लिनिक असेल एखाद्या डॉक्टरची क्लिनिक, तर त्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये डॉक्टरनी त्याच्या कंपाऊंडरला म्हणजेच त्याचा औषधाचा साठा वायव्य दिशेत ठेवला पाहिजे. आणि घराच्या बाबतीत नॉर्थ ईस्ट अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवला, पहिल्या 2 केसेसमध्ये हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये का, तर औषधांचा खप जास्त व्हावा असं जर त्यांना वाटत असेल किंवा तो त्यांच्या वास्तूच्या माध्यमातून त्यांना तो बेनिफिट घ्यायचा आहे, तर तिथे आलं तर औषधाची विक्री जास्त होईल. आणि घरामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये ठेवलं. आता उदाहरणार्थ इथे मी असं म्हणेन की अनेक हॉस्पिटल्स ऑलरेडी अस्तित्वात आहे, डॉक्टरांचे क्लिनिक अस्तित्वात आहे, आणि जर तिथे त्यांचे फार्मसी किंवा औषधाचं केंद्र किंवा औषध देण्याचं जे काही विंडो असते ते जर त्या वायव्य दिशेमध्ये नसेल, तर सिंपल गोष्ट आहे की त्यांनी त्यांच्या वास्तूचं परीक्षण करून त्याला जर उपाययोजना करून घेतल्या, कारण जर हॉस्पिटलमधलं एक मेडिकल स्टोअर एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट करायचं असेल तर लाखो करोडमध्ये खर्च जाईल. त्यापेक्षा काही हजारात हे काम होतं आणि सहजपणे त्या मेडिकल स्टोअरला पॉझिटिव्ह करू शकतो आणि त्याचे चांगले बेनिफिट मिळू शकतात. या पद्धतीने करता येऊ शकतो. नक्कीच नक्कीच. तुम्ही जसं म्हणताय की वास्तुशास्त्राचा उपयोग हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये सुद्धा दिसून येतो, तर हॉस्पिटल क्लिनिक असेल किंवा पेशंट या सगळ्यातनं घरी आल्यानंतर त्या पेशंटने कुठे राहावं, कुठे झोपावं किंवा त्याने आरोग्याची काळजी कुठे घ्यावी, नेमकी कुठल्या जागेत बसून त्याला जास्त सुदृढ आरोग्य लागू शकेल, याबाबतचा सुद्धा वास्तुशास्त्राशी काही संबंध असू शकतो का, किंवा वास्तुशास्त्र यात सुद्धा उपयोगी पडू शकतं का? साधारणपणे एक लक्षात घ्या की एक इथे थंब रूल, सर्वसामान्य रूल असा आहे की उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य भागामध्ये पेशंटला ठेवणं अतिउत्तम. पण जर बेसिकली मी असं म्हणेन की वयस्क व्यक्ती असतील आणि अति लहान मुलं असतील तर यांना प्रकर्षाने उत्तर पूर्व भागात ठेवलेलं कधीही चांगलं. स्त्रियांसाठी आग्नेय भाग नक्की चांगला आहे आणि पुरुषांसाठी नैऋत्य भाग म्हणजे साऊथ वेस्ट चांगला आहे. पण साऊथ वेस्टमध्ये सुद्धा साऊथ आणि साऊथ वेस्टच्या मधला जो एक साऊथ वेस्ट रिजन म्हणतो तो टाळावा, कारण तिथे जर ठेवला तर बेसिकली तिथे किती तुम्ही औषध उपचार केले तर परिणाम होणार नाही. पण साऊथ वेस्टमध्ये पुरुष शक्तीचं केंद्र, तर आग्नेय दिशेमध्ये स्त्री शक्तीचं केंद्र, या अनुषंगाने जर आपण त्यांची प्लेसमेंट केली तर त्याचा सुद्धा निसर्ग शक्तीच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल आणि लवकर रिकव्हरी होईल. नक्कीच नक्कीच. वास्तुशास्त्र आणि विविध आजार यांचा सुद्धा एकमेकांशी कसा संबंध आहे जाणून घेऊया. मात्र इथे का छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती.